पुण्यात 10वीचे दोन्ही पेपर फुटलेत। गणिताचे 10वीचे भाग 1 आणि भाग 2 चे पेपर फुटलेत। टेलिग्रामवर दोन्ही पेपर फुटल्याचं समोर आलं। पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार आहे। गणित भाग 1 आणि भाग 2 चे पेपर परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवर आले। गणित भाग 2 चा पेपर तर 3 दिवसांपूर्वीच ग्रुपवर आलाय। बोर्डाच्या पडताळणीत अधिकृत आणि फुटलेले पेपर सारखेच निघालेत। टेलिग्राम ग्रुप ऍडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। सातत्याने राज्यात 10वी-12वीचे पेपर सुरू झाल्यापासून पेपर फुटीचे प्रकरण हे समोर येत होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यात 10वीचे दोन्ही पेपर गणित भाग 1 आणि भाग 2 हे लीक झाले, काय अधिक माहिती? खरं तर एका सोशल मीडियाच्या ग्रुपवरती अर्थातच टेलिग्रामच्या ग्रुपवरती जो आहे तो हा 10वीचा पेपर फुटला असल्याची माहिती मिळत आहे। 10वीच्या गणिताच्या परीक्षेदरम्यान 2 प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पेपर येण्यापूर्वीच काही तास अगोदर जे आहे ते एका चॅनलवरती टेलिग्रामच्या चॅनलवरती प्रसारित झालेले होते आणि या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार जी आहे ती दिलेली आहे। याबाबतचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे। प्रशासक आणि त्यातल्या काही सदस्य विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। परंतु हा नेमका पेपर फुटीमध्ये प्रशासनातलं कोण सगळ्याला जबाबदार आहे का? कारण का अशा पेपर फुटल्यानंतर केवळ सोशल मीडियातल्या लोकांना ज्यांनी पेपर हा फोडलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु हा पेपर त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी प्रशासनातले किंवा पुणे विभागातल्या शिक्षण मंडळातले किंवा इतर कोणी शिक्षक यामध्ये जबाबदार आहे का? हा पेपर त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला? कारण का यापूर्वी देखील असे पेपर फुटलेले होते आणि यामध्ये प्रशासनातले किंवा शिक्षण मंडळातल्या काही लोक यासाठी कार्यरत असतात अशी देखील माहिती आहे। काही लाख रुपयांमध्ये हे पेपर फुटतात आणि अशा प्रकारे चॅनल्स वरती पेपर द्यायच्या अगोदर काही मुलांकडून जे आहेत ते पैसे घेतले जातात आणि पैसे घेऊन मग त्या ग्रुपला जे आहेत ते पेपर पाठवले जातात। असे देखील प्रकार सोशल मीडियाच्या काळामध्ये मागील काही वर्षांपासून झालेले पाहायला मिळत होते। त्यामुळे या सगळ्या दृष्टीने सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी केली जात आहे। अनेकांची नावं जी आहेत ती समोर आलेली असल्याची माहिती प्राथमिकरित्या मिळते। त्यांची नावं देखील या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केली जातील। परंतु अशा पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2 गणिताचा पेपर असतो, महत्वाचा पेपर असतो आणि अशा पद्धतीने ते देता सोशल मीडियावरती प्रसारित होत असतील आणि जर का टेलिग्रामच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून अनेक जणांना समाविष्ट ग्रुपमध्ये केलं जातं, तुम्हाला पेपर मिळेल सांगितलं तर त्यांच्याकडून काही हजारांची पैसे घेतले जातात, त्यातून लाखो रुपये गोळा होतात। अशा पद्धतीने हा सगळा रॅकेट जो आहे तो असल्याचं सध्याच्या घडीला समजतंय। त्यामुळे नेमकं शिक्षण मंडळातलं कोण यामध्ये सहभागी आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई होतं हे देखील पाहण्यात या कारवाई अंती नेमकी कुणाची नावं समोर येतात याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।